चक्रीवादळाला कशा रीतीने शांत केलं आणि सर्व सृष्टी येशू ख्रिस्ताच्या अधिकारात आहे। ते वचन आपण वाचूया, मरकुस याचा 4था अध्याय आणि 35 पासून। उस दिन जब सांझ हुई तो उसने चेलों में से कहा, आओ हम पार चले। और वे भीड़ को छोड़कर जैसा वह था वैसा ही उसे नाव पर साथ ले चले। और उसके साथ और भी नावें थी। तब बड़ी आंधी आई और लहरें नाव पर यहाँ तक लगी कि वह पानी से भरी जाती थी, पर वह आप पिछले भाग में गद्दी पर सो रहा था। तब उन्होंने उसे जगाकर उसको कहा, हे गुरु, क्या तुझे चिंता नहीं कि हम नष्ट हुए जाते हैं? तब उसने उठकर आंधी को डांटा और पानी से कहा, शांत रहे, थम जा। और आंधी थम गई और बड़ा चैन हो गया। और उसने कहा, तुम क्यों डरते हो? क्या तुम्हें अब तक विश्वास नहीं? कि वे बहुत ही डर गए और आपस में बोले, यह कौन है कि आंधी और पानी उसकी आज्ञा मानते हैं? यह है यीशु मसीह। हा येशू ख्रिस्त, ज्याची आज्ञा पाणी, आंधी, तुफान, वादळ हे ऐकतात। प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनात सुद्धा प्रॉब्लेम येतील, समस्या येतील। तुम्ही असं समजू नका की आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, आम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, तर आम्हाला कधी चिंता येणार नाही। चिंता येतील, समस्या येतील, परेशानी येतील, परंतु जेव्हा येशू ख्रिस्ताला तुम्ही आरोळी मारून हात द्याल, येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे आणि त्या चिंतेतून तुम्हाला बाहेर काढेल। आमचा देव जिवंत आहे, ऐकणार आहे। आणि इथे बघा, या नावेमध्ये येशू ख्रिस्त बसलेला होता, काही नाव त्याच्या सोबत चाललेल्या होत्या आणि येशू ख्रिस्त बसला असताना झोपला। आणि मग काय झालं, जोराचा वारा उठू लागला आणि पाणी मोठं तिथे लाटा उठू लागल्या आणि शिष्यांना वाटलं आपण मरणार, आपण ते घाबरलेले होते आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला उठवलं, काय तू झोपलेला आहेस? बघ आम्ही डुबत आहोत, तू का झोपलेला आहेस? तुला काही कळत नाही का? होडी इकडे तिकडे होते, वादळ इकडे तिकडे इतक्या